बस 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 थांब म्हणा थांब म्हणा थांब म्हणा. 3 धनुष्यबाण 3 धनुष्यबाण आणि 1 कमळ या निशाण्यांवरच आपल्याला मतदान करायचं आहे. बिलकुल दुसरं कुठलंही निशाण आपल्याला बघण्याची आवश्यकता ठीक आहे का एवढा करण्याचा प्रयत्न करतील. परंतु तुम्हाला सांगतो कुठल्या या भागाचा विकास करायचा असेल तर या चारही लोकांना निवडून आणलं पाहिजे. आणि या महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आहे. नगर विकास मंत्री मी आहे आणि म्हणून या भागामध्ये विकासाला निधी कमी पडू देणार नाही. या भागाचा सर्वांगीण विकास होईल. सर्वात घोडबंदरला 950 कोटी आपण 950 कोटी पूर्ण या घोडबंदरला मी निधी दिलाय नगर विकास विभागाच्या माध्यमातून. यापुढे देखील आणखी जो काही निधी लागेल तो देण्याचं काम आपण करू. पण आपण बिलकुल कुठलीही चूक करता कामा नये. आपले अधिकृत उमेदवार माझे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांचे हे 4 उमेदवार अधिकृत आहे, दुसरा कोणीही नाही. आणि म्हणून कोणीही कन्फ्यूज होऊ नका. आपल्याला मतदान महायुतीला करायचं आणि महायुतीला विजयी करायचं. आणि म्हणूनच 15 तारखेला आणि काही लोक लाडक्या बहिणीकडून आहेत की नाही, काही लोक मुद्दाम अफवा पसरवत आहे लाडकी बहीण योजना बंद होणार म्हणून. पण मी तुम्हाला सांगतो मुख्यमंत्री असताना मी लाडकी बहीण योजना सुरू केली, ती कधी बंद होणार नाही. लाडके भाऊही आहेत. सगळ्यांना विनंती आहे. आता उद्याचा दिवस प्रचाराचा आहे, आजचा आहे आणि परवा 15 तारखेला मतदान होईपर्यंत कोणीही कुठेही जायचंही नाही. आपलं मतदान आपण करायचं. आणि सांगितल्याप्रमाणे हे 4 उमेदवार आपले अधिकृत आहेत. कोणीही सांगेल शिवसेनेने मला पाठिंबा दिलाय, शिंदे साहेबांनी पाठिंबा दिलाय, बिलकुल माझा पाठिंबा फक्त या 4 उमेदवारांना आहे. आणि आपला विकास करायचा असेल तर पॅनल टू पॅनल निवडून आलं पाहिजे. तर आपल्याला खऱ्या अर्थाने या भागाचा विकास करता येईल, या भागाचा कायापालट करता येईल. पैसे किती लागतील म्हणजे जे काही निधी नगर विकास विभागाच्या माध्यमातून तो कुठेही कमी पडू देणार नाही. हा शब्द मी तुम्हाला मुद्दाम द्यायला आलेलो आहे. तुम्हाला पुन्हा एकदा मनापासून मी खूप खूप शुभेच्छा देतो. आणखी काय बोलायचं? प्रभाग 1 साठी एक रॅली. प्रभाग 1 आणि सिद्धूर 3 लोकांनी सिद्धूर अरे तुम्ही आणि म्हणून तो वेळेवर येत नाही ना. बरोबर आहे आणि म्हणून मतदारांनी आणि कार्यकर्त्यांनी हे 4ही लोक आपले निवडून आले पाहिजे याच्यावर लक्ष द्या. 4ही लोक आपले भरघोस मताने निवडून येणार कारण इथे शिवसेना भाजपचा मतदार आहे. आणि त्यामुळे मी एवढंच सांगेन की आपल्याला महापालिकेवर भगवा फडकवायचा ना महायुतीचा. मग तुम्हाला निधी लागेल ना, मग तो कोण देणार? कमी पडू देणार नाही. पण तुम्ही देखील मदतीमध्ये कमी पडू नका. सगळ्यांनी आजचा आणि उद्याचा दिवस परवा मतदान होईपर्यंत पूर्ण जागृत राहा आणि आपल्या पूर्ण पॅनलला विजयी करा. धन्यवाद. जय हिंद. जय एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.